बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 5वी साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे टॉपिक 6.6. Oh dear mother and her baby. And our topic is only one mother. Only one mother. फक्त एक आईच. फक्त एक आईच. ओके. ओनली वन मदर. तुम्हाला माहिती आहे मदरचं महत्व. ओके नाही. आपली आई म्हणजे आपला जीव की प्राण. ओके नाही. आणि आपण आईचे जीव की प्राण. आपण आपल्या आईचे तेवढेच लाडके. ओके नाही. जगात असंख्य गोष्टी आहेत, हजारो गोष्टी आहेत, पण आई मात्र एकच आहे. एक आणि एकमेव आई जगामध्ये फक्त आई एकच आहे. राईट. बघा आपण आईची विविध रूप पाहूया. ओनली वन मदर. आपल्या बाळाला जीवापाड सांभाळणारी, त्याला झोपवणारी, त्याला रमवणारी त्याची आई. हो की नाही. बघा आई कष्टकरी असली तरी तिचं बाळ हे नेहमीच तिचं लाडकं असतं, तिच्या जीवाचा तुकडा असतं. लुक ॲट मदर. बघा आपल्या बाळाला कसं आईनी जवळ घेतलं आहे. ही छोटी बाळ आहेत. तुमच्यासारख्या मोठ्या बाळांना सुद्धा आई आपल्या हृदयाशी कवटाळून धरते. हो ना. कधी कंटाळलात, कधी दमलात, कधी चिडलात, कधी रडायला आलं, कुणाच्या जवळ जाता? आई जवळच जातो ना आपण. आपल्याला कुठलीही भावना असू दे, आनंदाची, दुःखाची, वेदनेची, काही होऊ दे, पण आपल्याला सगळ्यात पहिली आठवते आपली आई. जेव्हा आपण रस्त्यातून जात असतो, कुठे आपल्याला लागलं, ठेच लागली, काही मार लागला, पटकन आपण काय म्हणतो? आई गो, आई गो, आई गो, लागलं ग आई गो. तिथे आई असली आणि नसली तरी आपण काय म्हणतो? आई ग. आपल्या तोंडातून पटकन हाच उद्गार येतो. हो ना. बघा जगाने आईचं महत्व खूप सांगितलं आहे. आणि जगाने कशाला सांगायला पाहिजे? आपण जाणतोच ना आपल्या आईचं महत्व. आपली आई म्हणजे काय हे आपण सुद्धा जाणतो, आपण सुद्धा ओळखतो आपल्या आईचं महत्व. हो की नाही. आपल्या मराठीमध्ये श्यामची आई हे एक अजरामर पुस्तक आहे. साने गुरुजींनी आपल्या आईच्या सगळ्या आठवणी या पुस्तकामध्ये लिहिल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातलं पुस्तक आहे, त्यामुळे वाचताना तुम्हाला ते थोडंसं वेगळं वाटेल. त्या काळी काही फारशा सोयी सुविधा नव्हत्या. त्या काळात जसं वातावरण होतं आणि त्याप्रमाणे त्या काळात घडलेल्या त्या गोष्टी आहेत. तुम्ही अवश्य श्यामची आई हे पुस्तक वाचा, तुम्हाला खूप आवडेल. बघा आपल्याला आता आपली कविता पाहायची आहे. ओनली वन मदर. Hundreds of stars in the pretty sky, hundreds of shells on the shore together, hundreds of birds that go singing by, hundreds of lambs in the sunny weather, hundreds of dewdrops to greet the dawn, hundreds of bees in the purple clover, hundreds of butterflies on the lawn, but only one mother, the wide world over. कवितेचे कवी. The poet of the poem is George Cooper.
जॉर्ज कूपर या कवींनी ही कविता लिहिलेली आहे. ओके, मी थोडी मोठी करून घेतली आहे आपल्याला वाचण्यासाठी आणि समजण्यासाठी. हंड्रेड्स ऑफ स्टार्स इन द प्रिटी स्काय. आपल्या सुंदर आकाशामध्ये शेकड्यांनी चांदण्या असतात, शेकड्यांनी चांदण्या चमकत असतात. हंड्रेड्स ऑफ शेल्स ऑन द शोर टुगेदर. समुद्र किनाऱ्यावर शेकडो शंख शिंपले आपल्याला मिळतात. हंड्रेड्स ऑफ बर्ड्स दॅट गो सिंगिंग बाय. आकाशात तुम्ही पाहिलं तर शेकडो पक्षी उडत उडत गात गात जात असतात. हंड्रेड्स ऑफ लॅम्प्स इन द सनी वेदर. चक्क सूर्यप्रकाशामध्ये शेकडो मेंढ्या आपल्याला कुरणात चरताना दिसून येतात. हंड्रेड्स ऑफ ड्यूड्रॉप्स टू ग्रीट द डॉन. पहाटे शेकडो दवबिंदू पहाटेचं स्वागत करतात. हंड्रेड्स ऑफ बीज इन द पर्पल क्लोवर. पर्पल क्लोवर या झाडामध्ये आपल्याला शेकडो मधमाशा बघायला मिळतात. हंड्रेड्स ऑफ बटरफ्लाईज ऑन द लॉन. गवतावर शेकडो फुलपाखरं उडताना आपल्याला दिसतात. बट ओनली वन मदर, द वर्ल्ड वाईड वर्ल्ड. पण आई मात्र, अख्ख्या जगात तुम्हाला आई मात्र एकच दिसते. बट ओनली वन मदर, द वर्ल्ड वाईड ओव्हर. वाईड वर्ल्ड ओव्हर. या संपूर्ण पसरलेल्या जगामध्ये आई मात्र एकच एक दिसते. राईट? हंड्रेड्स ऑफ स्टार्स इन द प्रेटी स्काय. Hundreds of shells on the shore together. Hundreds of birds that go singing by. Hundreds of lamps in the sunny weather. Hundreds of dewdrops to greet the dawn. Hundreds of bees in the purple clover. Hundreds of butterflies on the lawn. But only one mother, the wide world over. Hundreds of stars in the pretty sky. सुंदर आकाशामध्ये शेकडो तारे चमकताना आपल्याला दिसतात. Hundreds of stars in the pretty sky. या सुंदर आकाशामध्ये शेकडो तारे आपल्याला चमकताना दिसतात. Hundreds of stars in the pretty sky. Hundreds of stars in the pretty sky. Hundreds of stars in the pretty sky. Hundreds of shells on the shore together. समुद्राच्या किनाऱ्यावर आपल्याला शेकडो शिंपले Hundreds of shells on the shore together. समुद्राच्या किनाऱ्यावर आपल्याला शेकडो शिंपले पाहायला मिळतात. आपण जर समुद्र किनारी फिरायला गेलो तर अशा प्रकारे समुद्राच्या किनाऱ्यावर रेतीमध्ये थोड्याशा पाण्यात आपल्याला हे शेकडो शिंपले पाहायला मिळतात, एकत्र पाहायला मिळतात. Hundreds of birds that go singing by. सकाळी किंवा संध्याकाळी आपण आकाशात पाहिलं तर शेकडो पक्षी गाणी गात उडत जाताना दिसतात. Hundreds of birds
that go singing by. Hundreds of birds that go singing by. Hundreds of birds that go singing by. आकाशामध्ये शेकडो पक्षी सकाळी संध्याकाळी गाणी गात उडत उडत जाताना दिसतात. Hundreds of birds that go singing by. Hundreds of lamps in the sunny weather. भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या हवामानामध्ये शेकडो मेंढ्या कुरणात सरताना आपल्याला दिसतात. Hundreds of lamps in the sunny weather. 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 लॅम्प्स म्हणजे मेंढ्या. दिसतंय ना तुम्हाला मेंढ्या? सनी वेदर म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश असलेलं हवामान. सनी वेदर म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश असलेलं हवामान. Hundreds of lamps in the sunny weather. Hundreds of dewdrops to greet the dawn. पहाटेचं स्वागत करायला शेकडो दवबिंदू झाडांवर झाडांच्या पानावर वाट पाहत असतात. शेकडो दवबिंदू पानांवर झाडांवर पडून पहाटेचं स्वागत करत असतात. Hundreds of dewdrops. Dewdrops म्हणजे दवबिंदू. To greet the dawn. Greet म्हणजे स्वागत करणे आणि dawn म्हणजे पहाट. पहाटेचं स्वागत करायला शेकडो दवबिंदू झाडांवर पानांवर पहाटेची वाट पाहत असतात. Hundreds of dewdrops to greet the dawn. Hundreds of bees in the purple clover. क्लोवर हे एक छोट्या छोट्या फुलांचं झाड आहे. पर्पल रंगाचं, जांभळ्या रंगाचं. जांभळ्या रंगाच्या फुलांचं एक झाड. त्या झाडावर आपल्याला शेकडोनी मधमाशा पाहायला मिळतात. त्या फुलांमधला मध गोळा करायला आलेल्या शेकडो मधमाशा आपल्याला पाहायला मिळतात. Hundreds of bees in the purple clover. Hundreds of bees in the purple clover. Hundreds of bees in the purple clover. Hundreds of butterflies on the lawn. गवतावर शेकडो फुलपाखरे उडताना आपल्याला दिसतात. गवतावर शेकडो फुलपाखरे उडताना आपल्याला दिसतात. Hundreds of butterflies on the lawn. Hundreds of butterflies on the lawn. गवतावर शेकडो फुलपाखरे उडताना दिसतात. गवतावर शेकडो फुलपाखरे उडताना दिसतात. Hundreds of butterflies on the lawn. But only one mother, the wide world over. पण जगात फक्त एकच आई आपल्याला असते. आपल्यासाठी जगात फक्त एकच आई असते. आतापर्यंत आपण शेकडो गोष्टी बघितल्या. ह्या गोष्टी आपल्याला शेकडोनी दिसतात, शेकडोनी मिळतात, पण आई मात्र आपल्याला एकच मिळते. But only one mother, the wide world over. But only one mother, the wide world over. World म्हणजे जग आणि वाईड म्हणजे विस्तृत, पसरलेलं. या एवढ्या पसरलेल्या एवढ्या मोठ्या जगामध्ये आई मात्र
एकच मिळते. या मोठ्या जगामध्ये आपल्याला आई मात्र एकच मिळते. Now we will read something about our mother. God cannot go everywhere, so he sent mothers. देव प्रत्येक घरात जाऊ शकला नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली. Mother is the best gift to every child from God. प्रत्येक मुलाला मिळालेली, देवाकडून प्रत्येक मुलाला मिळालेली बेस्ट गिफ्ट, उत्तम भेटवस्तू, उत्तम भेट म्हणजे काय आहे? आपली आई. Mothers are always loving and caring. आई नेहमीच प्रेमळ असते आणि काळजी घेणारी असते. She always thinks about her child and their well-being. आई नेहमी आपल्या मुलाचा विचार करते आणि त्याचं कसं चांगलं होईल, त्याचा कसा उत्कर्ष होईल, त्याची कशी प्रगती होईल याचाच विचार करते. Her child is her pride. तिचं मूल हा तिचा अभिमान असतो. Everyone loves his or her mother. प्रत्येक जण आपल्या आईवर खूप प्रेम करतो. God cannot go everywhere, so he sent mothers. Mother is the best gift to every child from God. Mothers are always loving and caring. She always thinks about her child and their well-being. Her child is her pride. Everyone loves his or her mother. परत एकदा वाचूया. God cannot go everywhere, so he sent mothers. Mother is the best gift to every child from God. Mothers are always loving and caring. She always thinks about her child and their well-being. Her child is her pride. Everyone loves his or her mother. Now, look at the words and their simple meanings. Sunny, this is sunny morning. Bright with sunlight. Sunny means bright with sunlight. भरपूर सूर्यप्रकाश असलेली अशी सकाळ. वेदर, वेदर म्हणजे त्या त्या ठिकाणचं हवामान. वेदर म्हणजे त्या त्या ठिकाणचं हवामान. सनी मीन्स ब्राईट विथ सनलाइट. वेदर म्हणजे हवामान. ड्यू ड्रॉप्स, ड्यू ड्रॉप्स म्हणजे दवबिंदू. पहाटेच्या वेळी झाडांवर पानांवर पडणारे दवबिंदू, छोटे छोटे पाण्याचे ठिपके. They are called dewdrops. Purple, पर्पल म्हणजे जांभळा, जांभळा रंग. पर्पल म्हणजे जांभळा रंग. हा पर्पल कलर तुम्हाला दाखवलेला आहे. पर्पल म्हणजे जांभळा रंग. क्लोवर, क्लोवर म्हणजे बघा एक छोट्या फुलांचं झाड. अ स्मॉल फ्लॉवरिंग प्लांट. छोट्या पर्पल कलरच्या छोट्या फुलांचं एक झाड, त्याला क्लोवर म्हणतात. डॉन, डॉन म्हणजे पहाट. डॉन म्हणजे पहाट. डॉन म्हणजे पहाट. What other things can you think of that you see in hundreds? आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला शेकडोनी तुम्ही पाहू शकता? आणखीन कोणत्या गोष्टी तुम्ही शेकडोनी पाहू शकता? बघा काही उदाहरणं दिली आहेत, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही विचार करून शोधू शकता. They are hundreds of flowers in the garden. Hundreds of flowers in the garden. We can see hundreds of flowers in the garden. We can see hundreds of trees in the jungle.
We can see hundreds of trees in the jungle. We can see hundreds of trees in the jungle. What more other things you can see in hundreds? We can see hundreds of buildings in the city. We can see hundreds of buildings in the city. We can see hundreds of buildings in the city. We can see hundreds of people at the station or on the station. Any station, any railway station, we can see hundreds of people. We can see hundreds of people on the station, hundreds of buildings in the city. What more things you can see in hundreds? Hundreds of animals in the zoo. Hundreds of animals in the zoo. Hundreds of children in the school. Hundreds of children in the school. Like that you can see many things in hundreds. बघा आपलं धान्य, grain, हे सुद्धा आपण hundreds मध्ये पाहू शकतो. Fruits, that also we can see in the hundreds. Fruits in the market, right? मग अशा वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढा ज्या आपण शेकडोनी पाहू शकतो आणि त्या वहीमध्ये लिहा. What else can you think of that is only one of its kind? जशी आई अख्ख्या संपूर्ण जगामध्ये एकच आहे, तशा अजून कोणत्या गोष्टी आहेत की त्या जगात फक्त एकच आहेत? बघा कोणत्या कोणत्या गोष्टी? The sun, right? The sun is only one wide world over. The moon is also only one wide world over. Our earth, the earth is also only one wide world over. अख्ख्या जगामध्ये, जग म्हणजेच अर्थ आहे. ओके, या अंतराळात एकटी पृथ्वी एकच आहे. ताजमहल, only one in the world. There is only one Taj Mahal in the world, right? Now, the different poems from our 5th standard textbooks. How many poems we have learned? आपण किती कवितांचा अभ्यास केला आहे? बघा आपल्याला कुकू ही कविता होती. ट्रेन्स कविता आपण अभ्यास केला आहे. हाव क्रीचर्स मूव या कवितेचा आपण अभ्यास केला आहे. आय स्पीक, आय से, आय टॉक या कवितेचा आपण अभ्यास केला आहे. द विंड या कवितेचा पण आपण अभ्यास केला आहे. वेअर गो द बोट्स ही पण कविता आपण अभ्यासली आहे. बुक स्पीक्स ही कविता पण आपण अभ्यासली आहे. आणि आज ओनली वन मदर ही कविता सुद्धा आपण अभ्यासली आहे. Now, a person who writes a poem is called poet. हे तुम्हाला माहिती आहे. जे कविता लिहितात त्यांना कवी म्हणतात. जे कविता लिहितात त्यांना कवी म्हणतात. मग आपल्या पुस्तकात जेवढ्या कविता आहेत त्या कवितांचे कवी कोण आहेत ते आपण आता पाहूया. बघा आपल्याला पोएम कोणते आहे? कुकू, ट्रेन्स, हाऊ क्रीचर्स मूव, आय स्पीक, आय से, आय टॉक, द विंड, वेअर गो द बोट, ओनली वन मदर. ओके, आता पोएट पाहूया. कुकू कवितेचे पोएट, त्यांचं नो नेम, त्या कवितेखाली कोणत्याही पोएटचं नाव लिहिलेलं नाही. ट्रेन्स, ट्रेन्स या कवितेचे पोएट कोण आहे? जेम्स टिपेट. जेम्स टिपेट हे ट्रेन्स या कवितेचे कवी आहे. हाऊ क्रीचर्स मूव, ऑथर अननोन. कवी कोण आहे ते माहित नाही. आय स्पीक, आय से, आय टॉक, सेम, ऑथर अननोन. या कवितेचे कवी कोण आहेत ते माहित
नाही. द विंड, रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन. द विंड या कवितेचे कवी कोण आहेत? रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन. वेअर गो द बोट्स या कवितेचे कवी कोण आहेत? अगेन रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन. राईट. अ बुक स्पीक्स या कवितेचे कवी कोण आहेत? नो नेम. कवितेखाली कोणाचंही नाव लिहिलेलं नाही. अँड ओनली वन मदर या कवितेचे कवी कोण आहेत? जॉर्ज कुपर. कोण आहेत या कवितेचे कवी? जॉर्ज कुपर. ओके. कुकू, पोएट नो नेम, ट्रेन्स, जेम्स टिपेट, हाऊ क्रीचर्स मूव, ऑथर अननोन, आय स्पीक, आय से, आय टॉक, ऑथर अननोन, द विंड, रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन, वेअर गो द बोट्स, रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन, अ बुक स्पीक्स, नो नेम, ओनली वन मदर, जॉर्ज कुपर. Okay, children? Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.